नमस्कार. ज्योतिष भास्कर सुशील कोराड यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मागच्या एपिसोडमध्ये आपण बोललो सूर्य आणि चंद्र आपल्या आयुष्यावरती कसा प्रभाव पाडतात, आपल्या मनस्थितीला आणि आपल्या आरोग्याला कशा पद्धतीने सूर्य आणि चंद्राची साथ असते, त्याचा परिणाम असतो याबद्दल आपण बोललो. तर सूर्यानंतरचा सौरमालेतला पुढचा ग्रह असतो तो म्हणजे बुध. आणि आपल्या पत्रिकेमध्ये बुध चांगला की वाईट हे कसं ठरतं आणि त्याचे नेमके परिणाम काय असतात याबद्दल आपण बोलणार आहोत. म्हणजे जनरली बुध म्हटल्यानंतर तुमच्या लॉजिकली बुध आणि बुद्धी तो त्यांचा संबंध आहे. बुध आणि वाचेचा संबंध आहे. काही लोकं बोलायला लागले की असं वाटतं की काय बोलतोय आहाहा! आणि नंतर काही लोकं बोलायला लागले की असं वाटतं, काय बोलतोय हा? असंही होतं आपल्याला. तर त्याबद्दल आपण आजच्या एपिसोडमध्ये ज्योतिष भास्कर सुशील कोराड सरांसोबत बोलणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. काय नेमका परिणाम असतो बुधाचा एखाद्या व्यक्तीच्या पत्रिकेवर? हो, काय असतं, की पत्रिकेमध्ये जे 12 ग्रह आहेत किंवा त्याचा पत्रिकेवर होणारा परिणाम, कुठल्या ग्रहावरनं काय पाहायचं, हे प्रत्येकाला माहिती पाहिजे. किंवा काही-काही वेळेला लोकं मला विचारतात, "या पत्रिकेतलं आम्हाला काही समजत नाहीये." तर ते बेसिक ज्या गोष्टी आहेत, की पत्रिकेत हे ग्रह म्हणजे याचा अर्थ काय आहे? किंवा त्याला त्याचं महत्त्व काय आहे? त्याचा परिणाम काय हे जाणणं महत्त्वाचं आहे. हे बघा, सूर्यमालेत सूर्याभोवतीच्या सगळ्यात जवळ असणारा जो ग्रह आहे, तो आहे बुध. 28 डिग्री जास्तीत जास्त तो त्यापासून लांब जाऊ शकतो सूर्यापासून. म्हणून प्रत्येक पत्रिकेत तुम्हाला सूर्याच्या पुढे-मागे बुध दिसेल किंवा सूर्याबरोबर आलेला दिसेल. बुध याला कुमार म्हटलेलं आहे. बुध या म्हणजे बुद्धिमत्ता. सूर्याचं तेज आहे ते किंवा सूर्याची बुद्धिमत्ता आहे ती. बुध म्हणजे वाचाशक्ती. पत्रिकेतील बुध म्हणजे पोट, पोटावर होणारे परिणाम. पत्रिकेतील बुध म्हणजे त्वचा पण आहे. बुध म्हणजे वक्तृत्व आहे. बुध म्हणजे बुद्धिमत्ता ही फक्त अशी बुद्धिमत्ता नाही आहे, पण सडन अँड स्पॉन्टॅनियस फ्लो ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे उदाहरणार्थ आपले प्र. के. अत्रे आहेत, हजरजबाबीपणा, पु. ल. देशपांडे, ही उत्तम बुधाची लक्षणं. बुद्धिमत्ता तर उत्तम असतेच, पण आकलन शक्ती. म्हणजे पत्रिकेतील बुधावरून आपल्याला काय कळतं, की ही व्यक्ती अत्यंत उत्तम बुद्धिमान तर आहेच, पण ते प्रेझेंट करण्याची शक्ती त्याच्यामध्ये खूप छान आहे. बुध म्हणजे गणित, बुध म्हणजे हजरजबाबीपणा, बुध म्हणजे तुम्हाला तात्काळ ती इक्वेशन्स तुमच्या मनात तयार होतात. म्हणजे तुम्ही कित्येक बँकर्स जर पाहिले, तर त्यांच्या पत्रिकेत बुध खूप छान असतो. मग तो बुध कन्या राशीतला बुध. कित्येक वक्ते ज्यांच्या पत्रिकेमध्ये बुध हा मिथुन राशीत असतो, उत्तम वक्ते. म्हणजे आपण जर शरीररचनेप्रमाणे बघितलं, जर याला मेष म्हणलं, याला वृषभ म्हणलं, तर बुध म्हणजे कंठ आहे. दोन व्यक्तींना जवळ आणणारी शक्ती, त्यांना मार्गदर्शन करणारी शक्ती, हे पण बुध आहे. आणि 6 नंबर पोट म्हणजे सुद्धा बुध आहे. म्हणून पत्रिकेतील बुध पाहताना नेहमी लक्षात ठेवायचं, की एखाद्या व्यक्तीची बुद्धिमत्ता म्हणजे शिक्षणासाठी किंवा करिअरसाठी जेव्हा मुलं माझ्याकडे येतात, त्यावेळी प्रामुख्याने बुध बघतो. बुध त्याच्यानंतर गुरु, असा हा बुध असतो. सो वक्तृत्व जसं आपण उदाहरण दिलं, की उत्तम वक्तृत्वाची उदाहरणं जसं पु. ल. देशपांडे आहेत, प्र. के. अत्रे आहेत. पण त्या व्यतिरिक्त असंही आपण बऱ्याचदा बघतो, की काही लोकं बोलायला लागली किंवा काही त्यांची बुद्धिमत्ता बघितल्यानंतर आपल्याला अक्षरशः प्रश्न पडतो, की असं कसं असू शकतं ना, की एखाद्याची विचार करण्याची पद्धत किंवा बोलण्याची पद्धत अशी कशी असू शकते? तर अशा पद्धतीचे काय म्हणतात ना, विपरीत परिणाम बुध कधी देत असतो? जेव्हा पत्रिकेत बुध वक्री दिसतो किंवा बुध राहूयुक्त असतो किंवा बुध अशा राशीमध्ये असतो, की त्याला आपण असं म्हणतो, की ही व्यक्ती फार फसवणूक करते. ही बोलते एक आणि करते एक, किंवा ही बोलायला आहे अशी, परंतु हिच्या पाठीमागे नेहमीच चुकीचे उद्देश असतात. हा बुध आहे. जर का तो वक्री असेल, बुध जर का राहू बरोबर असेल, अशा लोक 100% समोरच्याला सहज प्रभावित करू शकतात आपल्या व्यक्त. पण ते खरं असेल की नाही याबाबत व्यक्तीने नेहमी नेहमी लक्षात ठेवायचं. म्हणून सत्य असत्य किंवा पत्रिकेत नेहमी लक्षात घ्यायचा याचा स्वभाव बघताना, जर का त्याच्या लग्नी बुध असेल, तर हा व्यक्ती अत्यंत हुशार, बुद्धिमान, बोलण्यात पण अत्यंत चांगला. पण जर का तो बुध बिघडलेला असेल, तर ती व्यक्ती अत्यंत चालाख, चाणाक्ष आणि थोडीशी कपटी पण असू शकते. ती बोलताना इतकी उत्तम बोलू शकते, पण ती काही वेळेला समोरच्याला लागेल, टोचेल, समोरच्याचा अपमान कसा करता येईल, समोरच्याला खाली कसं दाखवता येईल, हे पाहणारी व्यक्ती असते. आणि हाच जर बुध चांगला असेल, तर ती व्यक्ती अत्यंत उत्तम वक्ता आणि मार्गदर्शक ठरू शकते. बघा, म्हणजे पत्रिकेवरनं बुधाच्या एका फक्त बुधावरनं तुम्हाला किती गोष्टी कळाल्या ते. बुधामुळे आणखीन एक सांगतो, बुध जेव्हा जेव्हा शनीच्या बरोबर असतो योगामध्ये, नीट लक्ष देऊन ऐका, पत्रिकेमध्ये जेव्हा जेव्हा बुध आणि शनी किंवा बुध वक्री आणि शनी
आणि जर का ते मेष राशीमध्ये जर समीकरण असेल तर मज्जासंस्था किंवा ब्रेनला जो ब्लड सर्क्युलेशन होतो ना त्याच्यामध्ये अडथळा येतो. अशा व्यक्तींना बऱ्याच वेळेला ब्रेनशी संबंधात आजार होतात. मेष राशीतील वक्री बुध शनीशी योगात असेल तर मेष राशीतील वक्री बुध मज्जासंस्थेचा त्रास. बुध आणि राहू हा वेडसरपणा किंवा त्याला आपण म्हणतो की ल्युनॅटिक किंवा आपण असं म्हणतो की अशा लोकांना असं वाटतं की जणू त्यांच्यावर कोणीतरी करणी केली आहे, बाधा केली आहे. कारण तुमचा बुध ज्याने त्या गोष्टी त्या पॉझिटिव्हली घ्यायला पाहिजे, त्याचं व्यवस्थित संकलन करून त्याचं आकलन करायला पाहिजे, हे न होता अशा प्रभावाखाली असतो की त्याला नेहमी भीती वाटत असते, दडपण वाटत असते आणि चुकीच्या गोष्टींकडे तो प्रभावित होतो. मग अशी लोकं मानसिक रुग्ण होऊन अनेक व्यसनांच्या पण आधी. म्हणून तुम्हाला पत्रिकेतल्या बुधावरनं व्यक्तीचं व्यक्तिमत्व पण कळतं बरं का. इतका महत्त्वाचा बुध आहे. खरंय. पण मला हे विचारायचं आहे पुढे, की जसं आता आपण सांगितलं शिक्षणामध्ये फार महत्त्वाचं असतो. तर बऱ्याचदा आपण असंही बघतो ना एक उदाहरण, की काही मुलं आहेत की ती आधी शिक्षणामध्ये खूप चांगली असतात आणि मग नंतर पुढच्या जेव्हा उच्च शिक्षणामध्ये जातात त्यावेळेला ती थोडीशी कमजोर व्हायला लागतात किंवा काही मुलं अशी असतात, की जी प्राथमिक शिक्षणामध्ये फार कच्चे असतात म्हणून उच्च शिक्षणात काहीतरी खूप वेगळं करतात. तर ह्याच्यामध्ये पण बुध काही रोल प्ले करतो? नेहमी लक्षात ठेवा, पत्रिका हे तुमचं जन्मापासून आलेलं कर्मबंधन आहे. मग ते काय आयुष्यभर तसंच राहतं का? तर नाही. त्यासाठीच दशांचा अभ्यास महत्त्वाचा असतो. म्हणजे बुधाच्या विपरीत एखादी दशा आली, त्यावेळेस हाच बुध तुम्हाला चुकीचे रिझल्ट्स देऊ शकतो. म्हणजे पत्रिका बुधाने प्रभावित आहे, पण त्याच्या शत्रुग्रहाची जर का दशा आली, तर समजायचं की या माणसाला त्रास होणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे त्यावेळेस शिक्षणच चांगला होता, पण आता अरे त्याला जमतच नाही, त्याला अनेक अडथळे येत आहेत. मग का तो बुध खराब आहे? नाही, त्याला आवश्यक ती दशा नाही लाभलेली. जनरली बुध, शुक्र आणि शनी हा एक ग्रुप आहे आणि मंगळ, गुरु आणि सूर्य आणि चंद्र हा एक ग्रुप आहे. ज्या ज्या ग्रुप्स म्हणजे ज्या ज्या कारक आणि अकारक ग्रह, कारक ग्रहांच्या दशेमध्ये ते पुढे जातात आणि काही वर्षांनी जेव्हा ती दशा सरते आणि अकारक ग्रहाची दशा लागते तेव्हा त्या व्यक्तीचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होते. किंवा मग असं समजूयात की बुद्धिमत्ता असते, पण त्याला पोटाचे तीव्र विकार चालू होतात किंवा त्याला त्वचेचे विकार चालू होतात किंवा त्याला ब्लड सर्क्युलेशनचे त्रास होतात. म्हणजे त्याचे निगेटिव्ह इफेक्ट्स त्यावेळी मिळतात. फक्त दशांमध्ये मिळत नाहीत. त्या दशांमध्ये गोचरीने जेव्हा ग्रह चुकीच्या कॉम्बिनेशनमध्ये एकमेकांच्या समोर येतात तेव्हा ते तसे इफेक्ट देतात. बरोबर. अ, बरोबर. तर जसं हे परिणामांबद्दल झालं. पण मग याच्यामध्ये जसं आपण चंद्राचं मागच्या एपिसोडमध्ये सांगितलं, की थोडा वेळ आपण जेव्हा आपल्या रिएक्शन्स कंट्रोल करतो, त्यावेळेला बराच प्रभाव आपल्याला वेगळा बघायला मिळू शकतो किंवा परिणाम चांगले बघायला मिळू शकतात. सो बुधाच्या बाबतीत जे आपण म्हणतो, की त्याच्याशी निगडीत ज्या गोष्टी आहेत आपल्या आयुष्यात, ह्याच्यामध्ये जेव्हा पॉझिटिव्ह, निगेटिव्ह गोष्टी येतात, त्यावेळेला माणसाने कसं रिएक्ट केलं पाहिजे? नेहमी लक्षात ठेवा, की प्रत्येक म्हणून तर देवतांची निर्मिती केलेली आहे किंवा त्या शक्तींची तुम्ही जेव्हा उच्चारण करता म्हणजे गणपतीची प्रार्थना किंवा ओम गंग गणपतये नमः मंत्र हा नेहमीच तुमच्या बुधाला म्हणजे तुमच्या या शक्तीला कंट्रोल करणारी एक शक्ती आहे. म्हणजे किंवा त्याच्यावर त्याचा प्रभुत्व असतं. म्हणून ओम गंग गणपतये नमः हा जाप जो आहे तो तुम्ही नेहमीच बुधासाठी, बुद्धिमत्तेसाठी, शिक्षणासाठी त्याचा उपयोग मुलांनी करायला पाहिजे. म्हणून गणपतीला बुद्धीची देवता म्हणली. मूलाधार चक्रावर त्याचे स्ट्रोक्स हे तुमच्या शरीरातले व्हायब्रेशन्स नियमित करतात आणि ते मूलाधार चक्र म्हणजे त्वं मूलाधारोऽसि तोऽसि नित्यम. श्री गणेशाचं तुम्ही नेहमीच स्मरण करायला पाहिजे म्हणजे तुमची बुद्धी चांगली राहते. सो मला आता जरा एक हे विचारायचं आहे, की बोलण्याबद्दल आपण बोललो, तर काही लोकं असतात ना, की ते फक्त बोलूनच समोरच्याकडनं पैसे काढून घेतात. म्हणजे ते समोरच्याला बोलून इतकं कन्व्हिन्स करून टाकतात, की ते त्यांचं प्रॉडक्ट सहज विकू शकतात. सो आपण सेल्स म्हणा, ते प्रोफेशन असेल, सेल्सचं प्रोफेशन असेल किंवा आपण जे म्हणतो, की जे होस्ट असतील किंवा जे अँकरिंग करतात, माझ्यासारखे. सो यांच्यासाठी तो बुध किती महत्त्वाचा असतो त्यांच्या प्रोफेशनला धरून? कोर्स खूपच महत्त्वाचा असतो आणि त्यात जर का बुध वरच्या स्थानात असेल म्हणजे 1, 2, 3, 4 अशा स्थानांमध्ये असेल की आणि दशम स्थानात ह्या 4 स्थानांपैकी कुठे असेल तर ती व्यक्ती बोलण्यात किंवा वक्तृत्व याच्यामध्ये काम करते आणि अतिशय छान काम करू शकते. म्हणजे पत्रिका काय झाले ही 12 जी स्थानं आहेत 1, 2, 3, 4 किंवा 10वं स्थान हे तुम्ही आहात. हे कालपुरुष आहे. म्हणून त्या भावांना महत्त्व आहे. त्याला भाव म्हटलेलं आहे. त्या ठिकाणी तो बुध आहे आणि तो उच्च आहे. मग तुम्ही अतिशय उत्तम काम करू शकता. हा जर का बुध उच्च आहे पण तो 7व्या आणि 8व्या स्थानात पडलाय, तर तो इफेक्ट देणार नाही. वरचा इफेक्ट्स म्हणजे 1, 2, 3 म्हणजे तुमचं शरीर, मन आणि तुमच्या बोलण्याची शक्ती तुम्ही जे करणार आहात ते. पण तो जर का 8व्या किंवा 7व्या स्थानात असेल तर ते कशाचं स्थान आहे? पत्रिकेतल्या शरीराचं खालचं स्थान आहे.
त्याच्यातून रोग निर्मिती किंवा त्याच्यातून संबंध किंवा त्याच्यातून तुम्ही काय करणार आहात याचा बोध होतो. म्हणजे तो कुठे आहे हे पण महत्त्वाचं आहे. बरोबर. त्यामुळे तुमच्या ऑफिसमध्ये एखादी व्यक्ती असेल ना, की ती खूप छान बोलते, तर तिचा बुध बघितला पाहिजे. आणि एखादी व्यक्ती असेल, की ऑफिसमध्ये गेल्यावर नाही बोलायची इच्छा होत. त्याच्याशी बोलल्यानंतर काहीतरी वेगळ्याच ठिकाणी डिस्कशन जातं. हे बघायचं असेल तरी बुध बघा त्या व्यक्तीचा, म्हणजे तुम्हाला ऑफिसमधले वाद टाळता येईल वाटतं नाही का? सो मला असं वाटतं, की बुध ग्रहाबद्दल खरंच खूप उत्तम माहिती सरांनी दिलेली आहे. आणि आपल्या वाचेचा, आपल्या बुद्धीचा आणि आपल्या आयुष्यात जे काही चांगलं घडतं, तर ते बोलण्याने घडतं आपल्या. त्यामुळे त्याच्यावरती जर तुम्ही प्रभुत्व मिळवलं किंवा त्याच्यावरती जर तुम्ही ॲक्शन्स घेतल्या तर चांगले परिणाम निश्चितच तुम्हाला मिळतील. थँक यू सो मच सर. बुध ग्रहाबद्दलची माहिती आतापर्यंत आज पहिल्यांदा मी इतकी सविस्तर माहिती बुध ग्रहाबद्दल ऐकली. सो खूप खूप धन्यवाद. भेटूयात धन्यवाद. पुढच्या एपिसोडमध्ये. आणि हो, तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये टाकायला अजिबात विसरू नका.